एक असं गाव ज्या गावची यात्रा संपल्यानंतर रात्री 12 वाजता ते गाव सुमसाम होतं। गावच्या यात्रेला हजारोंची गर्दी असते, मात्र रात्री 12च्या दरम्यान त्या गावाच्या आवारात कोणीही फिरत नाही। असं एक गाव जिथे सकाळी गावकऱ्यांची यात्रा होते व रात्री भूतांची जत्रा भरते। जे नगरचे आहेत त्यांना कळालंच असेल की विषय नेमका कुठला चाललाय ते। बाकीच्यांना विषय समजला नसेल तर समजून घ्या। विषय आहे आगडगावचा। अहिल्यानगर जिल्ह्यातील आगडगाव हे एक असं गाव आहे जे कानाकोपऱ्यात वसलंय, पण तिथल्या भूतांच्या जत्रेचा विषय हा मात्र अख्ख्या महाराष्ट्रभर पसरलाय। आगडगावच्या याच भूतांच्या जत्रेचा आणि गावकऱ्यांचा नेमका विषय काय आहे आणि तिथे आजपर्यंत कोणकोणते किस्से घडलेत त्यावरच आधारित आजचा हा व्हिडिओ। आगडगाव नगर शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे। नगरवरून जाताना बुरानगर कापूरवाडीवरून आगडगावला जाता येतं। तेथे अत्यंत पुरातन असे काळभैरवनाथांचे मंदिर आहे। मंदिरावर शिलालेख किंवा पुरातन लिखित सामुग्री नाही, पण भव्य दगडांनी बांधलेलं हे मंदिर अफाट शक्ती असलेल्या व्यक्ती किंवा राक्षसांकडूनच बांधले असावे हे मंदिर पाहता क्षणी स्पष्ट होतं। कारण सुमारे 8 ते 10 फूट लांबीच्या अखंड दगडांचे खांब मोठमोठ्या थापशिळी याची साक्ष देतात। देवस्थानाजवळ निस्पृह बाबांची गादी आहे। बाबा स्वर्गवासी झाल्यानंतर त्यांची समाधी मंदिर परिसरातच बांधण्याची पद्धत तेथे आहे। बाबा स्वर्गवासी झाल्यानंतर समाधीवर पादुका लावलेल्या असतात। अशा एकूण 26 पादुका तेथे आहेत। यावरून हे देवस्थान 26 पिढ्यांपासून असावे असा अंदाज येतो। मंदिराच्या गाभाऱ्यात काळभैरवनाथ व जोगेश्वरी मातेची मूर्ती आहेत। दगडी घडीव व स्थानबद्ध या मूर्ती कधीही हलविता येत नाहीत। बाहेर सभामंडपीय मंदिरात कासवाची मूर्ती आहे। मंदिराच्या खांबांवर नागाचे चित्र कोरलेले आहेत। या ठिकाणी सर्पदंश झालेल्या व्यक्तीला लिंबांच्या पाल्यात ठेवल्यास सापाचे विष उतरते असे येथील भाविकांची श्रद्धा आहे। मंदिराच्या प्रवेशद्वारावर 3 राक्षसांची मुंडकी आहेत। आगडमल, देवमल व रतडमल अशी त्यांची नावे आहेत। या राक्षसांनीच एका रात्रीत या देवाच्या आज्ञेवरून हे मंदिर बांधले अशी आख्यायिका सुद्धा आहे। भैरवनाथाच्या मंदिरात शेजारीच एक अनोखे लिंबाचे वृक्ष आहे, त्यास विष्णू असे संबोधले जाते। या झाडाखाली उभे राहून अनेक भाविक देवाला नवस करतात आणि तो नवसही पूर्ण होतो असं बोललं जातं। या झाडाचं वैशिष्ट्य म्हटलं तर कडुलिंबाचं झाड असून या झाडाचा पाला हा कडू लागत नाही आणि या झाडाला बहर येतो, परंतु लिंबोळी कधीच येत नाही। त्यामुळे हे झाड इतरांपासून वेगळं मानलं जातं। भैरवनाथ देवस्थानाजवळ चैत्र महिन्यात यात्रा भरते। यावेळी गंगेवरून कावडीने पाणी आणून देवाला स्नान घातले जाते। देवाच्या मानाच्या काठ्यांची यावेळी भव्य मिरवणूक देखील काढली जाते। आता हा झाला गावचा व त्या मंदिराचा इतिहास। आता मेन मुद्द्याकडे वळूयात। भूतांची जत्रा। भूत म्हटलं की माणसाच्या अंगावर काटा फुटतो, शहाराच उठतात, परंतु भूताची यात्रा हे आगडगावचं वैशिष्ट्य। महाराष्ट्रात अशी एकमेव यात्रा प्रसिद्ध आहे जी भूतांची यात्रा म्हणून ओळखली जाते। असं बोललं जातं की काही राक्षसही भैरवनाथांचे भक्त होते। ज्या दिवशी यात्रा होते त्याच्या दुसऱ्या दिवशी रात्री राक्षसांना दर्शनाला यावे लागते असे देवाना त्यांना वर दिलेत। आता हे नुसतं सांगितलं जात नाही, तर त्याच्या मागे एक दंतकथा सुद्धा लपलेली आहे। तेथील जुने लोक सांगतात, एकदा गावातील तेली गोपीनाथ करपे हे यात्रेच्या दिवशी आपली तेलाची घागर मंदिराजवळील दीपमाळेजवळ विसरले। त्यांची हे सोमवारी रात्री लक्षात आलं। ते मंदिराकडे आले तेव्हा त्यांनी तेथे सर्व भूतांना एकत्र नाचताना पाहिलं आणि ते घाबरले, परंतु देवाने त्यांना दर्शन देऊन ती घागर आणून दिली व घडलेली हकीकत कोणालाच सांगू नको असं सांगितलं। करपे यांनी बऱ्याच दिवस मनातच ठेवले, परंतु नंतर हा सगळा प्रकार त्यांनी ग्रामस्थांना सांगितला। त्यानंतर लगेचच त्यांचा मृत्यू झाला। ही कथा ग्रामस्थांबरोबर गोपीनाथ करपे यांचे पंतू कोंडीबा करपे अद्यापही सांगतात। भूत खरंच येतात का या समाधानासाठी 1950च्या दरम्यान गावातील काही युवकांनी सोमवारी रात्री म्हणजेच भूतांच्या यात्रेच्या दिवशी तेथे भजन करण्याचं ठरवलं। मंदिरात भजन सुरू करण्याच्या वेळेस त्यांचा पकवास फुटला। तसेच मंदिरात वारा येण्यास विशेष जागा कुठेच नाहीये, तरी सुद्धा त्यांची बत्ती विझली। यामुळे काहीतरी चमत्कार इथे आहे असं समजून युवक गावात परतले। दुसरा प्रकार हे असाच झाला। गावात 1995च्या दरम्यान पाणलोट विकास कामे सुरू होती। यावेळी पाणलोट विकास संस्थेच्या काही युवकांनी भूताच्या यात्रेच्याच दिवशी तेथे चित्रपट दाखवण्याचे नियोजन केलं, परंतु चित्रपट सुरू करतानाच वीज गेली, त्यामुळे ते घाबरले व गावात पळाले। 2004 मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला, त्यामुळे शासनाने जनावरांसाठी छावण्या सुरू केल्या होत्या। अशीच एक छावणी देवस्थान परिसरात होती। त्यावेळी काही तेथील युवकांनी ही यात्रा पाहण्याचा प्रयत्न केला, परंतु ऐन 12 वाजण्याच्या सुमारास त्यांना झोपा लागल्या व ते झोपून गेले।
या प्रकारांमुळे देवाची परीक्षा कुणीच पाहत नाहीत, कारण तसे केल्यास गावावर संकटे येतील अशी तेथील भाविकांची श्रद्धा आहे. ते मंदिर सुद्धा राक्षसांनीच बांधलेले आहेत असे तेथील भाविक म्हणतात. आगडमल, रतडमल आणि देवमल अशी या 3 राक्षसांची नावे आहेत. या तिघांनी एकाच रात्रीत काशीवरून पाणी आणून हे मंदिर बांधले असे सांगितले जाते. या राक्षसांच्या नावावरूनच आगडगाव, रतडगाव, देवगाव ही 3 गावे बसली आहेत. आता या मंदिराचा इतिहास व त्यांनी दिलेले पुरावे हे सगळं बघता ही भूतांची यात्रा खरंच भरते का, की केवळ एक अंधश्रद्धेचा भाग आहे, हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.